हे बघा, हे वाईन शॉप मध्ये रिकाम्या बदला विकतात का? अरे शेठला बोल, तिथे घरी बसून पैसे मोजून इथे येऊन उभा राहा. शेठला म्हणावं तू वाईन शॉप चालू कर, आतमध्ये विक. असे धंदे करू नको शेठला सांग. तुमच्या लोकांना चरबी आली काय? तिथे तुम्ही लोक त्यांना पाणी देताय, ग्लास देताय. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा नमस्कार, आप देख रहे हैं पवित्र समय न्यूज। हम आपको दिखा रहे हैं कि मुंबई के उपनगर में वाइन शॉपों के सामने किस प्रकार सवराबी लोगों से जनता परेशान है। उसी को लेकर मनसे के विभाग अध्यक्ष प्रदीप वाघमारे ने कुर्ला के नेहरू नगर में वाइन शॉप के सामने चल रहे शराबियों के जमावाड़ा के खिलाफ आंदोलन किया है। क्या कहते नजर आए, डालते उस खबर पर एक नजर। रोज लहान मुलं बायका लहान मुलांना घेऊन इथे येत आहेत आणि मग त्यांना उद्या काही प्रॉब्लेम झाले, छेडाछेडी झाली तर कोण जबाबदार असणार आहेत? आत्ताच आपण सगळ्यांची विधानं ऐकलीत, पोलीससुद्धा सहकार्य करत नाही आहेत. अशा वेळी जनतेने, सामान्य जनतेने कुठे जायचं, कोणाला न्याय मागायचा आहे? त्यासाठीच आज मनसेचे माझ्या सगळ्या सख्या या कार्यकर्त्या, महिला विभाग आणि पुरुष सगळे इथे आलेलो होतो आम्ही यासाठी. त्या जसं साहेबांनी आमच्या सांगितलं आहे तसं आम्ही नक्कीच रोज इथे येऊन आता पहारेदारी करणार आहोत. महिलांनाच आता उतरावं लागणार रस्त्यावर. दुसऱ्या महिलांच्या संरक्षणासाठी आम्हालाच आता रस्त्यावर उतरायला लागणार आहे आणि हे मनसेच्याच महिला करू शकतात. कसं आहे की या ठिकाणी आमदारांचं सुद्धा कार्यालय आहे आणि नगरसेविकासुद्धा इथेच कार्यालय त्यांचं समोरच आहे. त्यांच्या समोर हा सगळा कारभार चालतो. हे किंग्स वाईन्स म्हणून आहे, वाईन शॉप आहे. परंतु या ठिकाणी येणारे जाणारे सर्व दारू विकत घेतात आणि याच ठिकाणी दारू प्यायला उभे राहतात. येणाऱ्या जाणाऱ्या सर्व महिलांना खूप त्रास होतो. साईटून जावं लागतं महिलांना. एवढ्या वेगळ्या अवस्थेमध्ये असतात. अनेक तक्रारी आल्या. आज सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्याकडेच न्याय मिळतो म्हणून लोक आमच्याकडे आले. आमच्या महिला विभाग अध्यक्षा सुचिताताई चव्हाण यांच्याकडे महिलांनी अनेक तक्रारी केल्या म्हणून आम्ही पाहणी करायला आलो. तर इथे बघा, तुम्ही हे बघू शकता की हे सगळे जे काही बाटल्या आहेत पिलेल्या, आम्ही आल्यानंतर सगळे पळाले. परंतु ही बाटल्यांचा एक पूर्ण बकेट भरलेलं आहे आणि हा वाईन शॉपवाला, त्याला ते कंट्रोल होत नाही. त्याचं वाईन शॉपचं लायसन्स रद्द झालं पाहिजे. आम्ही त्या आयुक्तांकडे मागणी करू आणि ते लायसन्स त्याचं रद्द करण्याची पूर्णपणे तयारी करू आम्ही. परंतु या ठिकाणी कधीच कोणाला दारू प्यायला परमिशन आम्ही देणार नाही. आमच्या महिला आघाडी या ठिकाणी त्यांना चोपल्याशिवाय शांत बसणार नाहीत. कुर्ला विधानसभा, कुर्ला पूर्व म्हणा, पश्चिम म्हणा, या ठिकाणी पोलीस प्रशासनसुद्धा काही काढीचं काम करत नाही आहे. सर्वजण सेटिंगमध्ये चाललेले आहेत. आज हे काही त्यांना माहीत नसेल का? आज जर आमच्या कार्यकर्त्यांनी एखादा कार्यक्रम घेतला, त्याची परवानगी नाही घेतली तर आम्हाला लगेच घेऊन जातात पोलीस स्टेशनला. आणि इथे काय दिवसा ढवळ्या इथे दारू रस्त्यावर उभे राहून पित आहेत. हा मुख्य रोड आहे, SG बर्वे मार्ग. हा स्टेशनपासून ईस्टर्न एक्सप्रेस हायवेपर्यंत जातो. परंतु त्या रोडवर एवढा सगळा कांड होऊनसुद्धा पोलिसांना पत्ता लागत नाही. पोलिसांची दहशत आहे की नाही? आमच्याकडे एकच प्रत्युत्तर असतं. राजसाहेबांची आम्हाला शिकवण आहे. आमच्या आया भगिनींची रक्षण करणं आम्हाला येतं. आम्ही रस्त्यावर उतरून ते करू. नाही, मध्ये मध्यंतरी मी 2-3दा इथून जायची नेहमी ना, तिथे उभं राहून पुरुष एकमेक मिक्स करायचा तो प्रकार मी रोज बघायची. शेवटी आमच्या विभागाध्यक्ष साहेबांना सांगितलं. मी म्हटलं, साहेब हे रोज चालतं आहे. आणि महिला पण मला येऊन बोलायच्या की मेरे को इधर से जाने को बास आता है. हे दुकान आहे साडीचं, इथे जायला होत नाही. इथे किराणा घराला जायला बायकांना जायला होत नाही. मग हा अशा अवस्थेमध्ये लोक क्रॉस करणार कसं आहे लोकांना करून? उद्या ही लोक मद्यपान करून उद्या जर बायकांची छेड काढली तर जबाबदार कोण घेणार आहे का? ह्याच्यावरती आम्ही आता एकच उत्तर देऊ, जो दिसेल त्याला बांबूने पहिलं मारण्यात येणार. हीच आम्ही त्यांना मनसे स्टाईल दाखवू आणि ह्याच्या पुढे इथे एकही दारू पिताना दिसणार नाही. पासून राहते आणि मी बघते की इथे नेहमी लोक पित असतात, उभे असतात. मी खूप लोकांना पाहिलेलं आहे आणि त्याचा परिणाम काही वेगळा पण होऊ शकतो. कारण लहान मुलं शाळा सुटल्यावर इथून जातात, बाजूला क्लास पण आहे, त्यांच्यावर परिणाम पण होणार आणि त्यांना त्रास पण होईल. लोक कधी कधी पडतात पण इकडे, एकमेकांवरचे हेलकांडे काढून पण पडत असतात. तर ते थांबायला पाहिजे, कारण मारामाऱ्यासुद्धा होतात. मी स्वतःही सगळं पाहिलेलं आहे आणि लवकरात लवकर थांबवलं तर जास्त चांगलं आहे. तर आता सगळेजण आलेलोच आहोत. एकटा कोणी आलं तर त्याचं तसं पण कोणी ऐकतच नाही. आता आम्ही सर्व आलेलोच आहोत आणि याच्यावर आम्ही नक्कीच पूर्ण तयारीने, मग नंतर ते बंद कसं पडता येईल त्याचा आम्ही पूर्ण प्रयत्न करणार. बरं, इकडे म्हणायला सांगितलं दारूच्या दुकानाच्या मालकाला कळायला पाहिजे. कायद्याने रस्त्यावरती दारू प्यायला बंदी आहे. आमच्या गार्डनमध्ये दारू काम चालतं शिवसृष्टीमध्ये, तिकडे पण पोलिसांना सांगितलं, त्यांचं तेच उत्तर, तुम्हाला काही त्रास आहे का? कसं आहे, प्रत्येकजण आपली जबाबदारी झटकायला लागलेलं आहे.
आज जर पोलिसांनी जर अंग काढून घेतलं तर नागरिकांना कोण संरक्षण देणार, महिलांना कोण संरक्षण देणार, हा मोठा प्रश्न आहे. आज आपल्या मुंबईच्या महापौर प्रत्येक ठिकाणी फिरतायत, अनधिकृत बांधकामं हे करतात. मुंबईत हे चाललेले सगळे धंदे पण त्यांनी बघायला पाहिजेत. आज देवाभाऊंचं सरकार आहे ना, मग देवाभाऊंच्या सरकारमध्ये या अशा वाईन शॉपच्या बाहेर दारू पिणं परमिशन आहे का? आज हे कुठेतरी थांबलं पाहिजे. म्हणून मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे, मनसे नेते अमितसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार आम्ही या पूर्ण कुर्ला परिसरामध्ये एकही वाईन शॉपच्या बाहेर असे प्रकार घडू देणार नाही. आमची संपूर्ण महिला आघाडी यासाठी दिवस रात्र पहारा देणार आहे. भीती नसते, काय नसते. तुम्ही सगळ्यांना, आणि मी मारते, सरळ मारते लोकांना, मी कोणालाही घाबरत नाही. कुणी जर मला बोललं ना तर मी सरळ इथे होतं काय? म्हणजे पितात खातात, मग त्यांना साहित्य नाही ते पिऊन आला बापाचं आहे का, तुझ्या बापाचं आहे का, तुझं आहे का. किती वेळा माझ्या मारामाऱ्या झाल्यात. मी अशा वयात सुद्धा लोकांशी नडते, मारतात, मारायला उठतात, शिव्या घाण देतात. हे बोललं का चिडतात. तुला पण किती वेळा सांगितलं चव्हाणने, किती वेळा सांगितलं, किती यांची आमची, पण ऐकतच नाही कुणी. ते स्वतः म्हणतात तुम्ही जर बसताना तर थोडं बरं वाटतं इथे, आणि मी इथे असताना तर कुणाची मजा होत नाही इथे कुणाला आवाज करायची. बघा हे वाईन शॉप मध्ये रिकाम्या बंद विकतात का? तुझं काम नाही का इथे? बाजूला महिला आहेत, रोड आहे, रस्ता आहे, दारू लोकं प्यायला इथे देऊ उभं नका राहून ना राहायची इथे. जागा आहे. बायका बिका येता जाता छेडछाड होते इथे इथे पितात आणि तिथे तो होतं ना. खाली कर बरं. मी काय करायचं पोलीस स्टेशनला बोलू. तुमच्या लोकांना चरबी आली काय? तिथे तुम्ही लोक त्यांना पाणी देताय, ग्लास देताय, सगळं चकना देताय, हा? एवढे पैसे पाहिजे का? बता दें आपको कि किस प्रकार से मुंबई में गुटखा माफियाओं पर कार्रवाई अभियान शुरू है, उसी तरह अब शराबियों के पीछे भी पॉलिटिकल पार्टी के लोग जुड़ गए हैं। लेकिन साकी नाका के मेट्रो स्टेशन के नीचे भी इस प्रकार की शराबियों के जमावड़े से आते जाते राहगीर, महिलाएं, बच्चों को तकलीफ हो रही है, उस पर कब प्रशासन ध्यान देता है? ऐसी खबरों के लिए बने रहे भविष्य समय न्यूज के साथ।